नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संग्राम माळेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. तर आपला टॉपिक चालू होता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याच्यामध्ये आपण काल पाहत होतो की ॲप्लिकेशन ऑफ लिनियर किंवा सायमल्टेनियस इक्वेशन. तर त्याच्यामधील काल प्रॅक्टिस सेट 1.5 त्याच्यामधील क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आपण काय केला तर सॉल्व्ह केला. तर कालचा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी काय केलं, इथून पुढचे क्वेश्चन आता दुसरा व्हिडिओ बनवत आहे, पार्ट सेकंड बनवत आहे. तर आज आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला असं दिलाय, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे काय सांगितले की एक फ्रॅक्शन आहे, त्या फ्रॅक्शनचा काय डिनॉमिनेटर. तर डिनॉमिनेटर म्हणजे काय, बरं सर्वप्रथम फ्रॅक्शन म्हणजे काय माहिती का सर्वांना. तर फ्रॅक्शन म्हणजे असा नंबर की फॉर एक्झाम्पल 1/2, 4/3, 6/7 ह्या टाइप मध्ये जे नंबर असतात त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शन. समजते? या फॉर्मॅट मध्ये जे नंबर असतात त्याला आपण काय म्हणतो फ्रॅक्शन. त्याच्या वरचा जो नंबर असतो त्याला आपण म्हणतो न्यूमरेटर, आणि जो खालचा नंबर असतो त्याला काय म्हणतो आपण तर फ्रॅक्शन असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1/2 हा जर मी फ्रॅक्शन घेतला तर 1 काय आहे आपला तर न्यूमरेटर, 2 काय आपला डिनॉमिनेटर. समजते? फॉर एक्झाम्पल मी 4/3 हा नंबर घेतला तर 4 काय आपला न्यूमरेटर आणि 3 काय आपला डिनॉमिनेटर. समजते? सेम इथं बघा, 6/7 घेतला तर 6 काय आपला न्यूमरेटर आणि 7 काय आपला डिनॉमिनेटर. समजते? ह्या टाइप मध्ये जे नंबर असतात त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शन. मग आता ते सांगितले यांनी की असा एक फ्रॅक्शन आहे, काय सांगितलंय, असा एक फ्रॅक्शन आहे, त्याचा डिनॉमिनेटर काय आहे 4 मोर, म्हणजे 4 ने जास्त आहे कोणापेक्षा ट्वाइस इट्स न्यूमरेटर. समजते? म्हणजेच डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा 4 ने जास्त आहे. सॉरी, न्यूमरेटर पेक्षा नाही, न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा म्हणजे डबल पेक्षा काही 4 ने जास्त आहे. त्याचप्रमाणे डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स न्यूमरेटर. म्हणजे काय होतंय, डिनॉमिनेटर हा काय होतोय न्यूमरेटरच्या 12 टाइम्स म्हणजे 12 पट होतोय, 12 टाइम्स होतोय. समजते? पण कधी इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. मग दोघं जर आपण 6 ने जर कमी केले, म्हणजे जो काय आपला न्यूमरेटर असेल आणि डिनॉमिनेटर असेल तो जर आपण 6 ने कमी केला तर आपला डिनॉमिनेटर हा काय होतोय न्यूमरेटर पेक्षा 12 टाइम्स होतोय. समजते? तर त्यांचा क्वेश्चन असा आहे, फाइंड द फ्रॅक्शन. तर आपल्याला विचारलं की त्यांनी फाइंड द फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन मी तुम्हाला आता सांगितलं की वरती काय असतो न्यूमरेटर, खाली काय असतो डिनॉमिनेटर. मग इथल्या फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. क्वेश्चन काय विचारलंय, फाइंड द फ्रॅक्शन. समजते? मग तुम्हाला तो फ्रॅक्शन माहिती आहे का काय आहे तर नाही. मग काय करायचं, आपण सपोज करू की फ्रॅक्शन काय आहे, फ्रॅक्शन म्हणजे काय वरचा न्यूमरेटर खालचा डिनॉमिनेटर. मग मी सपोज काय केला की न्यूमरेटर x आहे आणि डिनॉमिनेटर y आहे, तर हा झाला आपला फ्रॅक्शन. समजते? म्हणजेच काय करायचं, एक फ्रॅक्शन तयार करायचंय, त्यासाठी आपल्याला काय करायचंय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर घ्यायचंय. मग मी काय घेतलं, न्यूमरेटरला x घेतला, डिनॉमिनेटरला y घेतला, म्हणजे आपला फ्रॅक्शन काय झाला x/y. मग तेच लिहायचंय, लेट न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज x and denominator of fraction is y. समजलं? म्हणजे मी काय घेतला, न्यूमरेटर घेतला x, डिनॉमिनेटर घेतला y, तर आपला फ्रॅक्शन काय होईल आता सांगितलं x/y. therefore required फ्रॅक्शन इज x/y. समजले? त्यानंतर आता आपल्या एक्झाम्पल मध्ये दोन कंडिशन दिलेल्या असतात, ते दोन कंडिशन
देताना आपल्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंट दिलेत, आपल्याला त्याचं मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. तर पहिली कंडिशन काय दिली आहे ती पहिल्यांदा पाहू आपण. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन काय दिली आपल्याला, तर लक्ष द्या, द डिनॉमिनेटर म्हणजे कोण, तर y इज, तुम्हाला काय सांगितलं, इज, ऑज, वेअर, शाल, विल ह्यापैकी जर आलं तर काय घेतो आपण, इक्वल. म्हणजेच डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हणजेच कोण, y. इज म्हटलं की इक्वल. फोर मोर म्हणजे 4 ने जास्त आहे, जास्त म्हटलं काय करतो आपण, प्लस 4. पण कोणापेक्षा दॅन, ट्वाइस म्हणजे डबल. इट्स न्यूमरेटर म्हणजे कोण आहे आपला, तर x. म्हणजेच काय झालं, समजते. आणि हे जर आपण ऍडजस्टमेंट केली तर काय होतं बघा, आधी 2x ची टर्म घेतली, हा प्लस y इकडे गेला काय होतं, मायनस y इज इक्वल टू, हा प्लस 4 इकडे आला काय होतं, मायनस. लक्ष द्या, 2x मी जागा ठेवला, हा मायनस y प्लस आहे इकडे जाऊन काय होतंय, मायनस, आणि हा प्लस 4 इकडे जाऊन काय होतंय, मायनस. हे झालं आपलं इक्वेशन नंबर, समजलं. त्यानंतर सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे, अकॉर्डिंग टू समजते. सेकंड कंडिशन काय दिली तुम्हाला, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनॉमिनेटर म्हणजे कोण, तर y. हा काय होतोय, 12 टाइम्स कुणापेक्षा, 12 टाइम्स द न्यूमरेटर म्हणजे कोण, तर x. पण कधी, इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. पण ही कंडिशन कधी होती, डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स कधी होतोय, ज्यावेळेस दोघं काय करायचं आपल्याला 6 ने कमी करतोय, त्यावेळेस ही कंडिशन होती. समजते. डिनॉमिनेटर म्हणजे y हा x च्या 12 टाइम्स कधी होतोय, ज्यावेळेस दोघं आपण काय करतोय 6 ने कमी करतोय त्यावेळेस. मग हे जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होतंय बघा, y minus 6 as it is equal to 12 ने मल्टिप्लाय केलं, 12x minus 6 into 12 70, 12 6 जा 72. समजते. तर आता मग ऍडजस्टमेंट म्हणजे x ची टर्म पहिल्यांदा 12x आहे असं ठेवला, हा प्लस y इकडे जाऊन काय होतं, मायनस y इज इक्वल टू, हा मायनस 72 इकडे आला काय होतं, तर प्लस 72 आणि मायनस 6 आहे असं. समजले. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होतंय, 12x minus y is equal to 72 minus 6. काय येते आन्सर, 66. इक्वेशन नंबर. आणि एकदा आपल्याला इक्वेशन भेटली की ती इक्वेशन काय करतो आपण, सॉल्व्ह करतो. तर ती सॉल्व्ह कशी करतो आपण, सॉल्व्ह कशी करतो, इक्वेशन नंबर 1 as it is, इक्वेशन नंबर 2 as it is. आता लक्ष द्या, इक्वेशन नंबर 1 मध्ये y चा कोएफिशिएंट काय आहे, 1. इक्वेशन 2 मध्ये पण y चा कोएफिशिएंट काय आहे, 1. त्याचा अर्थ सेम आहे, आणि सेम असल्यावर मल्टिप्लिकेशन करायची गरज नसते. मग फक्त साइन बघा दोघांचे कसे, मायनस. म्हणजे साइन दोघांचे सेम आहेत, आणि साइन सेम असले काय करतो आपण, ऍडिशन. सॉरी, साइन सेम असले काय करतो आपण, सबट्रॅक्शन. समजते. मग काय होतं बघा, इक्वेशन नंबर 1 काय आपलं, 2x minus y is equal to -4. त्यानंतर इक्वेशन नंबर 2 काय, 12x minus y is equal to 66. आणि जर आपण दोघांची सबट्रॅक्शन केली तर साइन काय होतात, चेंज होतात. आणि साइन चेंज झाल्या काय होतं, तर इथं होते मायनस, इथं पण होतंय मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. मग काय होतंय, मायनस वाय प्लस वाय कॅन्सल. 2x मायनस 2x होतं का, तर नाही. मग 12x मायनस 2x काय होतं, 10x मोठ्या नंबर साइन मायनस. त्यानंतर इज इक्वल टू
-4 -66 साइन कशी आहेत सेम, आणि साइन सेम असलं काय करतो आपण तर ऍडिशन. मग 4 + 66 तर आन्सर येते 70 आणि मोठ्या नंबरचं साइन मायनस. समजते? म्हणजेच x ची व्हॅल्यू काय येते -70 अपॉन -10 म्हणजेच x आलं 7. समजले? आणि हीच जर व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली तर काय येते x 7. पुट x 7 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आपलं तर 2x - y -4 म्हणजेच काय 2 x ची व्हॅल्यू 7 - y -4 7 2 जा 14 minus y -4. हे मायनस व्हॅल्यू काय होते प्लस, आणि -4 देऊन प्लस म्हणजे काय होते 14 + 4 y. म्हणजेच therefore y म्हणजे आपल्याला x ची पण व्हॅल्यू भेटली आणि y ची पण भेटली. पण x म्हणजे काय आपला न्यूमरेटर आणि y म्हणजे काय आपला डिनॉमिनेटर. म्हणजे फ्रॅक्शन काय येतो आपला x अपॉन y. मग हेच परत लिहायचं therefore न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज, न्यूमरेटर म्हणजे कोण x, आणि x ची व्हॅल्यू किती आली 7. त्यानंतर अँड डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज काय येतोय y. y ची व्हॅल्यू किती आली 18. therefore रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज. तर रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय आपला तर x अपॉन y. पण x किती आहे आपला 7 आणि y किती आहे आपला 18. म्हणजे आपला आन्सर काय आलं 7 अपॉन 18. समजले? अतिशय सोपा क्वेश्चन आहे, एकदा व्यवस्थित पाहून घ्या. तर आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला दिले 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A, B are to be placed in the truck having capacity of 10 tons. म्हणजे एक ट्रक आहे, त्या ट्रक मध्ये काय करायचं आपल्याला बॉक्स भरायचे आहेत. पण ते बॉक्स किती प्रकारचे आहेत 2 प्रकारचे आहेत. एकाला म्हटले त्यांनी टाइप A, एकाला म्हटले टाइप B. आता टाइप म्हणजे काय, एक असेल 10 किलोचा, एक असेल 5 किलोचा, असे 2 प्रकार आहेत त्यात. समजते? एक म्हणजे ए टाइपचा आहे, दुसरा म्हणजे बी टाइपचा आहे, फक्त त्यांच्या वजनात फरक आहे. मग असे काय केलं तर आपण एका ट्रक मध्ये एक चे काय म्हणजे 1 केजी असणार, म्हणजे ए टाइपचे बॉक्स भरल्यात, काय बी टाइपचे बॉक्स भरल्यात. आणि ते बॉक्स भरल्या कशात भरल्यात आपण तर ट्रक मध्ये. त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे तर 10 टन. 10 टन याचा अर्थ 1 टन म्हणजे 1000 किलो. 1 टन म्हणजे 1000 किलो. तर 10 टन म्हणजे किती झालं तर 10,000 किलो. समजते? ट्रक मध्ये 2 प्रकारचे बॉक्स भरलेत, एक म्हणजे ए टाइपचा, दुसरा म्हणजे बी टाइपचा. आणि ते बॉक्स कशात भरले ट्रक मध्ये. त्या ट्रकची कॅपॅसिटी किती 10 टन. समजते? त्यानंतर पुढे when 150 boxes of type A and 100 box of type B are loaded in the truck, the weight 10 ton. समजते? म्हणजे जर तुम्ही ए टाइपचे 150 बॉक्स आणि बी टाइपचे काय केलं तुम्ही 100 बॉक्स भरले, तर ट्रक पूर्णपणे काय होतोय भरतोय. समजते? किंवा त्याचं वजन किती होतंय 10 टन. त्यानंतर but when 260 box of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B. तर त्यांनी काय सांगितलंय की ह्याच्या उलट जर तुम्ही काय केलं त्या 260 260 ए टाइपचे बॉक्स भरले तर बी टाइपचे त्या बॉक्स किती बसतात, आधी बसत होते 100, आता किती बसतात तर 40. तरी सुद्धा ट्रक काय होतोय फुल्ली लोडेड. फुल्ली लोडेड म्हणजेच काय तर त्याची कॅपॅसिटी किती होते 10 टन म्हणजे 10,000 किलो.
तर त्यांचा क्वेश्चन असा आहे, फाइंड द वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्स. आता तुम्हाला माहिती आहे बॉक्स दोन प्रकारचे आहेत, मग प्रत्येकाला वजन असणार आहे. वजन किती आपल्याला माहिती आहे का? तर नाही माहित. मग मी सपोज करतो, लेट वेट ऑफ टाइप ए इज x kg and weight of type B is y kg. समजते? आता एक सोपे एक्झाम्पल तुम्हाला, आता 100 150 ते आपण नंतर बघू. पण फॉर एक्झाम्पल मी सपोज करतो की ए टाईपचा बॉक्स आहे त्याचं वजन आहे 10 किलो आणि बी टाईपचा बॉक्स आहे त्याचं वजन आहे 5 किलो. तर मी काय केलं, एका टेम्पो मध्ये हा ए टाईपचा आहे, हा बी टाईपचा आहे, तर मी ए टाईपचे 5 बॉक्स भरले. ए टाईपचे 5 बॉक्स भरले तर टेम्पोत किती आपण वजन भरलं, म्हणजे वेट किती झालं त्याचं. तर ते कसं करतो आपण, ए टाईप म्हणजे वजन किती एकाचं 10 किलो, असे किती बॉक्स भरले आपण, तर 5. फक्त आपण 5 घेतलं का, तर नाही. तर काय केलं आपण, 5 बॉक्स घेतले, एकाचं वजन किती 10 किलो, म्हणजे 5 बॉक्सचं वजन किती झालं, तर 50 किलो. आणि सपोज मी बी टाईपचे, सपोज काय केलं मी बी टाईप म्हणजे वजन किती 5 किलो, आणि असे मी 10 बॉक्स भरले. असे मी किती भरले 10 बॉक्स, तर त्याचं वजन किती होते परत 50 किलो. आणि असं मिळून ट्रक मध्ये वजन झालं तर 100 किलो. समजते? मग सेम टाईपचा क्वेश्चन आहे, लक्ष द्या. कंडिशन काय दिली, फर्स्ट कंडिशन अकॉर्डिंग टू कंडिशन त्यांनी काय सांगितलंय की ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन. समजते ना, 10 टन म्हणजे 10,000 किलो, हे लक्षात ठेवा. मग त्यांनी सांगितले वेन 150 बॉक्स ऑफ टाइप ए, 150 म्हणजे 150 बॉक्स जर तुम्ही ए टाईपचे भरले, मग ए टाईपचं वजन किती एकाचं आहे x, मग 150 किती झालं, म्हणजे 150 बॉक्स किती झालं, तर 150x दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, प्लस 100 बॉक्स ऑफ टाइप बी आर लोडेड इन द ट्रक. आणि काय केलं आपण, 100 बॉक्स कशाचे, बी टाईपचे, ते बॉक्स घेतले आपण 100, आणि एकाच वजन किती वाय, म्हणजे त्या 100 बॉक्स किती वजन झालं 100 वाय. असं मिळून काय होतंय, वेव 10 टन. समजते? तर त्याचं वजन किती होतंय 10 टन. 10 टन म्हणजे किती 10,000 kg. समजते? तर हे आपल्याला सिम्प्लिफाय करता येते. सिम्प्लिफाय कशाने होतंय, त्या सर्वांना कशाने डिवाइड होते बघा, मोठ्यात मोठा नंबर. चला सगळ्याला 10 ने डिवाइड होते, म्हणजे पहिल्यांदा 10 ने डिवाइड केलं तर काय होते 15x प्लस फक्त 0 कमी करायचे एक, काय होते मग 10y इज इक्वल टू 1000. त्यानंतर अजून कशाने डिवाइड होते, 15 ला 10 ला 1000 ला कशाने डिवाइड होते, 10 ने होत आहे का, तर नाही होत. मग 10 कशावर नंबर कोणता आहे 5, मग 5 ने डिवाइड होते. मग 5 ने डिवाइड केलं काय होते, तर 3x प्लस 2y इज इक्वल टू 5 ने डिवाइड केलं काय होतं 1000 ला 5 ने डिवाइड केलं, 5 1 चा 5, 5 2 चा 10, आणि 2 0 आहे असं, म्हणजे किती आलं 200. हे झालं इक्वेशन नंबर 1. समजते? म्हणजे इथं काय केलं आधी आपण, डिवाइड 10 ऑन बोथ साइड्स, आणि इथं काय केलं परत डिवाइड 5 ऑन बोथ. तुम्ही एकदम 5 to 5 10 जा, म्हणजे 15 ने डिवाइड केलं असतं चाललं असतं, तरी आन्सर तुमचं सेम आलं असतं. हे झालं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. आता बघा ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त वजन त्यात बसत नाही, त्याच्यापेक्षा जास्त बसत नाही. मग आता सपोज इथं मी बॉक्स किती भरले होते टाइप ए चे 150, ते जर बॉक्स मी वाढवले तर बी चे परत त्यात 100 बॉक्स बसतील का, तर नाही बसणार. का, कारण कॅपॅसिटी त्याची किती आहे
बरोबर ना. कॅपॅसिटी किती आहे? तर 10 टन. त्याच्यापेक्षा जास्त माल तर बसू शकत नाही. म्हणजे आता मी जर टाईप ए ची क्वांटिटी वाढवली तर तिथं जागा काय होणार? कमी शिल्लक राहणार. त्याच्यामुळे बी चे बॉक्स काय होणार? कमी बसणार. तेच त्यांनी सांगितले. बट वेन 260 बॉक्स, सेकंड कंडिशन काय सांगितली? 260 बॉक्स ऑफ टाइप ए, म्हणजे वजन किती झालं? 260 एक्स of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B. तर जर तुम्ही ह्याचे 260 बॉक्स भरले तर ह्याचे 100 वरून कमी होऊन राहतात, फक्त 40च बॉक्स बसतात. म्हणजे टाइप बी चे किती बॉक्स बसले? 40. त्याचं वजन किती? y. आणि असं मिळून काय होतंय? सो दॅट इज फुल्ली लोडेड. फुल्ली लोडेड म्हणजे त्याची कॅपॅसिटी किती आहे? 10,000. म्हणजे 10 टन म्हणजे काय येतं? इज इक्वल टू 10,000. समजते? मग सेम इथं कशाने डिवाइड होतंय? पहिल्यांदा 10 ने होतंय, परत 2 ने होतंय. एकदम काम करू आपण, डायरेक्ट आपण अख्ख्या इक्वेशनला 20 ने डिवाइड करू. म्हणजे काय येते? डिवाइड 20 ऑन बोथ साइड्स. म्हणजे काय येते? 20 ने डिवाइड केलं, 0 तर कॅन्सल झाला सगळ्यांचा. 2 ने डिवाइड केल्यावर काय येते? 13 2 जा 26, बरोबर. आणि x आहे असा प्लस इथं 20 ने केला 0 कॅन्सल, 2 2 जा 4y इज इक्वल टू, इथं सुद्धा काय होतं? 0 कॅन्सल आणि 1000 जर 2 ने भागलं तर काय होतं? निम्म 500. इक्वेशन नंबर सेकंड. म्हणजे तुम्हाला दोन इक्वेशन भेटली. आता दोन इक्वेशन फक्त तुम्हाला काय करायचं? सॉल्व्ह करायचं. तर तुम्ही पाहू शकता इक्वेशन नंबर 1 मध्ये इथं किती? y ची टर्म सेम आहे 2y, इथं पण 2y, म्हणजे मल्टिप्लाय करायची आवश्यकता नाही. दोघांची साइन कशी सेम, आणि साइन सेम असल्या काय करतो आपण? सबट्रॅक्शन. म्हणजे फक्त करायचं काय? इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. तर काय होतं? इक्वेशन नंबर 1 काय आपलं? 3x प्लस 2y इज इक्वल टू 200, आणि प्लस इक्वेशन नंबर 2 काय आपलं? 13x प्लस 2y, सॉरी सबट्रॅक्शन करायची, इज इक्वल टू 500. मग हे काय होते? सबट्रॅक्शन केल्यावर प्रत्येकाचं साइन काय होतं? चेंज. मग साइन चेंज झाला 2y मायनस 2y काय झाला? कॅन्सल. इथं काय येते? 3x मायनस 13x होता का? नाही. मग 13x मायनस 3x तर येते 10x, मोठ्या नंबर साइन मायनस, इज इक्वल टू 200 मधून 500 मायनस होतं का? तर नाही होत. मग काय करतो आपण? 500 मधून 200 मायनस केलं, किती होतंय? 300. मोठ्या नंबर साइन मायनस. समजले? मायनस 10 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड, म्हणजे x ची व्हॅल्यू काय येते? मायनस 300 अपॉन मायनस 10. मायनसला मायनस कॅन्सल, 0 0 कॅन्सल, म्हणजे x ची व्हॅल्यू आली. समजते? ही व्हॅल्यू काय करायची? इक्वेशन नंबर 1 मध्ये किंवा 2 मध्ये काय करायची? पुट करायची. उत्तर सेम भेटतं. मग पुट x इज इक्वल टू 300 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं? तर 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. समजले? आता सांगा. काय 3 आहे असं, x ची व्हॅल्यू 30 प्लस 2y ॲज इट इज इक्वल टू 500. म्हणजेच काय होते? 13 3 30 जा किती येते? 90 प्लस 2y इज इक्वल टू 500. 90 प्लस इकडे जाऊन मायनस, म्हणजे 2y इज इक्वल टू 500 मायनस 90, म्हणजे 2y इज इक्वल टू काय येते? 410. समजते? त्यानंतर 2 मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होते? डिवाइड, म्हणजेच y इज इक्वल टू 410 अपॉन 2, म्हणजेच काय येते? सॉरी इथं काय आहे? 200 आहे, म्हणजे इथं काय येते? 110. इथे येते 110, म्हणजेच y इज इक्वल टू काय येते? 55. म्हणजेच काय भेटलं तुम्हाला? वेट x म्हणजे वेट ऑफ टाइप A आणि y म्हणजे वेट ऑफ टाइप B. म्हणजेच काय? देअरफॉर वेट ऑफ टाइप
A box is 30 kg and weight of type B box is 55. अगदी सोपा क्वेश्चन आहे, फक्त मोठा क्वेश्चन आहे त्यामुळे आवड वाटते, पण उत्तर अगदी सोपं आहे. तर क्वेश्चन काय केले आता व्यवस्थित बघा. तर दोन टाईपचे बॉक्स आहेत, एक ए टाईपचा दुसरा बी टाईपचा. आणि क्वेश्चन आपल्या शेवटच्या नंतर चेक करायचे. विचारले फाइंड वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्सेस. तुम्हाला दोन्ही प्रकारच्या बॉक्सचे काय करायचे, वेट फाइंड करायचे. मग मी काय केलं, वेट ऑफ टाइप ए एक्स घेतला, वेट ऑफ टाइप बी वाय घेतला. तर त्यांनी काय सांगितली पहिली कंडिशन की असा ट्रक आहे ज्याची कॅपॅसिटी काय 10 टन, त्याच्यामध्ये काय केलंय 150 बॉक्स ए टाईपचे म्हणजे त्याचं वजन झालं 150x आणि 100 बॉक्स टाईप बी चे म्हणजे त्याचं वजन झालं 100y. ह्या दोघांची ऍडिशन केली तर ट्रक आपला काय होते, त्याचं वजन होतं 10 टन म्हणजे 10,000 kg. समजते, म्हणजे हे झालं पहिली कंडिशन. ती जर आपण सिम्प्लिफाय केली तर तुम्हाला इक्वेशन नंबर 1. सेम त्यांनी सांगितले की 150 च्या ऐवजी जर तुम्ही 260 बॉक्स भरले तर आपोआप काय होणार आहे, कारण ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन, त्यापेक्षा जास्त तर भरत नाही. मग हे जर बॉक्सची संख्या वाढली तर ह्या बॉक्सची संख्या काय होती, ती कमी होती. तर पहिली किती होती 100, ती कमी किती झाली 40, तर त्याचं वजन किती झालं 40y. असं मिळून ट्रक काय होते फुल्ली लोडेड. परत सिम्प्लिफाय करायचं मी 20 ने डिवाइड केलं तर तुम्हाला इक्वेशन नंबर 2 आणि सॉल्व्ह केलं की तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू मिळतात. समजले, एकदा व्यवस्थित पहा. आता आपण पाहू क्वेश्चन नंबर 6. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6 त्याच्यावर तुम्हाला काय दिलंय, स्टार दिलाय. स्टार म्हणजे काय, त्याचं मिनिंग सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी. जर नसेल माहित तर सांगतो. तर हा क्वेश्चन म्हणजे काय असतो, हायर ऑर्डर थिंकिंग म्हणजे थोडीशी एखादी कन्सेप्ट म्हणजे सायन्सची किंवा जॉमेट्रीची किंवा बाहेरची आलेली असते, अशा टाईपचा जर क्वेश्चन असेल किंवा त्याला आपण थोडंसे जास्त विचार करावा क्वेश्चन आहे. अवघड अजिबात नाही, फक्त एक कन्सेप्ट फक्त यात माहित पाहिजे, ते म्हणजे डिस्टन्स, स्पीड आणि टाइम यांच्यातलं रिलेशन फक्त आपल्याला माहित पाहिजे. तिघांचा फॉर्म्युला फक्त आपल्याला माहित पाहिजे आणि तो फॉर्म्युला तुम्हाला सायन्स मध्ये झालेला आहे. जर तो फॉर्म्युला जर तुम्हाला माहित असेल तर हा क्वेश्चन अगदी सोपा आहे. आणि त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये एक कंडिशन तुम्हाला इथं दिली, पण ती फक्त ओळखता आली पाहिजे. समजते, कशी काय ते आपण व्यवस्थित पाहू. सुरुवातीला क्वेश्चन रेडी करू आपण. तर क्वेश्चन असा आहे, आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. म्हणजे विशालने काय केलंय 1900 म्हणजे 1900 किलोमीटर प्रवास केलाय, त्यातला काही प्रवास बसने केलाय, काही प्रवास एरोप्लेनने केलाय. समजते, बस ट्रॅव्हल विथ एव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. तर बसचं एव्हरेज स्पीड काय आहे 60 किलोमीटर पर आवर. ह्याचा अर्थ बस एका तासाला जाते 60 किलोमीटर जाते. अँड द एव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. म्हणजेच एरोप्लेनचं स्पीड किती आहे 700 किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासात 700 किलोमीटर जाते. त्यानंतर इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे त्याला विशालला ते 1900 किलोमीटर कम्प्लीट करायला, म्हणजे बस आणि एरोप्लेन याचा प्रवास मिळून त्याला किती वेळ लागला तर 5 तास. तर त्यांचा क्वेश्चन असा आहे, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. तर विशालने बसने किती अंतर कव्हर केलं हा आपला क्वेश्चन आहे. तर एक लक्ष द्या, ह्या क्वेश्चन वरून आपल्याला ठरवायचं असतं एक्स काय घ्यायचा आणि वाय काय घ्यायचा. तर आपण सपोज करू की जे डिस्टन्स बसने ट्रॅव्हल केलंय त्याला आपण एक्स म्हणू, जे डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल केलंय त्याला आपण वाय म्हणू. तर सुरुवातीला दोन लाईन लिहून घेऊ आपण. लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस is x kilometer and the distance
ट्रॅव्हल बाय एरोप्लेन इज y किलोमीटर पर y किलोमीटर. समजले? म्हणजे आपण काय केलं की विशालने काय केलंय x किलोमीटर बसने आणि y किलोमीटर एरोप्लेन कव्हर केले, म्हणजे ट्रॅव्हल केले. तर मला सांगा त्याने टोटल किती डिस्टन्स कव्हर केले? तर 1900 किलोमीटर. आणि हे पूर्ण प्रवासामध्ये त्याने फक्त बस आणि एरोप्लेन ह्या दोघांचाच वापर केला. ह्याचा अर्थ काय होते? पहिली कंडिशन इथं होती तयार. x अंतर बसने, y अंतर एरोप्लेन, आणि हे दोघं मिळून किती व्हायला पाहिजे मग? 1900. म्हणजे पहिली कंडिशन काय आपली? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन बसचं डिस्टन्स x, एरोप्लेनचं डिस्टन्स y, हे सर्व मिळून किती अंतर कव्हर केले त्यांनी? 1900. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1. समजले? अगदी सोपी पहिली कंडिशन आहे. आता दुसरी कंडिशन तयार करण्याच्या आधी मला सांगा, सर्वांना माहितीये का आपण स्पीड कशात मोजतो? किलोमीटर पर आवर. प्रत्येकाच्या गाडीवर बघा, कोणाची कुठली पण गाडी घ्या, त्याच्यावर स्पीडोमीटर असतो. स्पीडोमीटरवर लिहिलेलं असतं किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर याचा अर्थ काय? तर किलोमीटर मध्ये काय मोजतो आपण? तर डिस्टन्स. समजते? आणि आवर्स मध्ये काय मोजतो आपण? तर टायमिंग मोजतो. तर त्यांनी काय सांगितलंय की स्पीडचा फॉर्म्युला काय होते? मग स्पीड, ह्याच्यानं स्पीड असं होते इज इक्वल टू किलोमीटर पर आवर. म्हणजे किलोमीटर म्हणजे काय? डिस्टन्स. समजते? किलोमीटर म्हणजे काय? डिस्टन्स. आणि आवर म्हणजे काय? तर टाइम. समजते? हा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती पाहिजे. हा फॉर्म्युला माहित असेल तर क्वेश्चन अगदी सोपा आहे. समजते? तर आता लक्ष द्या, स्पीड वरून काय होते मग? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मला याच्यानं सांगा टाइमचा फॉर्म्युला काय होईल बरं? तर टाइम इथं डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे असं होईल टाइम. आणि स्पीड मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होते? डिवाइड. म्हणजे इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन समजले? अगदी सोपं आहे. कळलं? आता ह्या फॉर्म्युल्याचा फक्त वापर करायचा आहे आणि आपल्याला सेकंड कंडिशन तयार करायची. इथं कुठेतरी लिहून ठेवा. बरं, सांगतो तुम्हाला कसं लिहायचं. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. तर मला सांगा, आता पहिल्यांदा आपण बसचं पाहू. तर त्यांनी काय सांगितले? बस ट्रॅव्हल विथ एव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्हाला बसचं स्पीड दिले. बसचं स्पीड किती? 60. स्पीड खाली येते. आणि डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले बसने? तर आपल्याला माहिती आहे x. समजते? म्हणजे एवढा टायमिंग लागतोय. कशासाठी? तर बसने ट्रॅव्हल करण्यासाठी. सेम मला सांगा, एरोप्लेनचं स्पीड किती? 700. आणि एरोप्लेनने किती डिस्टन्स कव्हर केले? तर y. समजते? म्हणजे एरोप्लेनला टाइम किती लागतोय? y अपॉन 700. समजते? लक्ष द्या, टाइमचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. मग बसचं डिस्टन्स किती आहे? तर x. आणि बसचं स्पीड किती आहे? 60. म्हणजे टाइम किती लागणार? x अपॉन 60. ही बसचं टायमिंग. सेम एरोप्लेनचं टायमिंग. एरोप्लेनचं डिस्टन्स किती कव्हर केलंय? तर y. आणि स्पीड किती आहे? 700. म्हणजे टाइम किती लागणार? y अपॉन 700. पण त्यांनी आपल्याला सांगितलंय इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट जर्नी. याचा अर्थ हे दोन्ही मिळून किती असणार आहे? 5 hours. ही बसचं टायमिंग, हे एरोप्लेनचं टायमिंग, आणि दोघांचं मिळून किती होतंय? तर 5 hours. समजते? म्हणजे सेकंड कंडिशन काय आहे? पहिल्यांदा बसचं डिस्टन्स x अपॉन 60 प्लस एरोप्लेनचं y अपॉन 700 इज इक्वल टू काय येते? 5 hours. समजते? ह्या दोघांची आपल्याला ऍडिशन करायची. मग डिनॉमिनेटर सेम आहे का? तर नाही. हे सोपं काम करू आपण. अख्ख्या इक्वेशनला
काय करू आपण, किंवा क्रॉस केलं चालते, क्रॉसच करू आपण, क्रॉसने सोपं जाईल. 700 इंटू म्हणजे क्रॉस करायचं पहिल्यांदा, डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं. कसं करतो, क्रॉस. 700 इंटू एक्स 700x प्लस 60 इंटू वाय 60y अपॉन 6 इंटू 7 42 आणि 1230 ॲज इट इज इक्वल टू, मग हे डिवाइड आहे, इकडे जाऊन काय होतंय मल्टिप्लाय. म्हणजेच काय झालं, 700x प्लस 60y इज इक्वल टू 5 इंटू 42,000. समजते. म्हणजेच काय भेटते तुम्हाला, 700x प्लस 60y इज इक्वल टू मल्टिप्लाय 5 टू जा 10, 1 कॅरी, 5 4 जा 20 प्लस 1 21 आणि 30. आता हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करता येतं. सिम्प्लिफाय कसं करता येईल, तर अख्खे इक्वेशनला एक तर बघता तुम्ही, इथं 0 आहे 0 आहे 0 म्हणजे 10 ने डिवाइड होते. मग 10 ने डिवाइड केलं काय येते, 700 चा 0 कॅन्सल होतो. 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. 10 ने डिवाइड केलं प्रत्येकाचा एक 0 काय झाला कमी. अजून कशाने डिवाइड होते, तर 2 ने होते. तर 2 ने केल्या काय होते, 35x प्लस 3y इज इक्वल टू 210 चा हाफ 105 आणि 220 ॲज इट इज. समजते. म्हणजे आपलं इक्वेशन नंबर इथं काय करायचं, आधी आपण 10 ने केलं, नंतर आपण 2 ने केलं, म्हणजे डिवाइड 20 ऑन बोथ साइड्स. तर काय भेटते आपल्याला, 20 ने डिवाइड केलं आताच भेटले 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. इक्वेशन नंबर सेकंड. आणि एकदा तुम्हाला इक्वेशन नंबर सेकंड भेटलं की आपण काय करतो, इक्वेशन नंबर 1 माहिती आहे, इक्वेशन नंबर 2 माहिती आहे, मग चेक करा y चा कोएफिशिएंट सेम आहे का, तर नाही. इथं आहे 1, इथं आहे 3, मग सेम आहे का, नाही. मग आपण काय करतो, इक्वेशन 1 इक्वेशन 2, इथल्या 1 ने इक्वेशन नंबर 2 ला आणि इथल्या 3 ने इक्वेशन नंबर 1 ला काय करतो मल्टिप्लाय. इथं साइन प्लस आहे, इथं साइन प्लस, म्हणजे साइन सेम असल्यावर सबट्रॅक्शन. म्हणजे काय येते, 3 ने मल्टिप्लाय केलं 3x प्लस 3y इज इक्वल टू 19 3 जा 57 आणि 20 ॲज इट इज. समजते. आणि इथं काय येते, 35x प्लस 1 ने केला काहीच फरक पडत नाही, 3y इज इक्वल टू 10,500 आणि सबट्रॅक्शन केला प्रत्येका साइन काय होतं, मायनस मायनस मायनस, म्हणजे मायनस 3y प्लस 3y कॅन्सल. 3x मधून 35 जातं का, नाही. 35 मधून 3 गेलं 32x इज इक्वल टू 5,700 मधून 10,500 जातं का, मायनस होतं का, तर होत नाही. काय करू आपण, 10,500 मधून 5,000 म्हणजे काय भेटलं आपल्याला, 10,500 मायनस 5,700. सबट्रॅक्शन केली 0 0, 15 मायनस 7 8 1 कॅरी, 10 मायनस 6 4, किती आलं 4,800. समजते. आणि मोठ्या नंबर साइन मायनस, इथं पण मोठा नंबर साइन मायनस. मायनस 32 मल्टिप्लाय इथं काय होते डिवाइड, म्हणजे x इज इक्वल टू मायनस 4,800 अपॉन मायनस 32. मायनसला मायनस कॅन्सल. नाही तर तुम्ही पाहू शकता की 2 ने डिवाइड होते. 2 ने केलं काय येते 16. समजते. किंवा एक काम करू आपण, 16 डिवाइड होते. 16 च्या टेबल मध्ये काय आहे 32. 32 किती नंबरला आहे 2 आणि किती नंबरला आहे 3, म्हणजे वरती आलं 300 खाली 2, परत 2 1 जा आणि 2 15 चा 30 आणि 0 आहे असं. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 150. आणि ही जर व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली तर तुम्हाला काय भेटेल y ची व्हॅल्यू. म्हणजेच काय, आणि सध्या तुम्हाला फक्त x विचारलं. जर तुम्हाला y ची व्हॅल्यू काढायची नसेल तर आपलं उत्तर इथंच संपलंय. पण जर तुम्ही x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली तर तुम्हाला एरोप्लेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले हे सुद्धा तुम्हाला काढता येईल. पण आता सध्या फक्त आपल्याला बसने किती ट्रॅव्हल केले. क्वेश्चन काय विचारलाय, फाइंड डिस्टन्स
वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. तर बसने किती डिस्टन्स कव्हर केलंय एवढाच क्वेश्चन आहे. मग आपण फक्त एक्स पर्यंत सॉल्व्ह करणार आहे, तिथून पुढे सॉल्व्ह करणार नाही. म्हणजे आपण शेवटची लाईन करायची, देअरफॉर द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज 150 किलोमीटर. अशा प्रकारे अगदी सोपा क्वेश्चन आहे, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. समजते? अरे आपला प्रॅक्टिस सेट 1.5 आज कम्प्लीट झालेला आहे. त्याचप्रमाणे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा लेसन सुद्धा आपला कम्प्लीट झाला. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा भरपूर एक्झाम्पल आहेत. आणि जर प्रॉब्लेम सेट मध्ये काय अडचण असेल तर त्यातील क्वेश्चन नंबर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, मी त्याचं तुम्हाला सोल्युशन सेंड करतो. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझा चॅनल कृपा करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन लेसनसह उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.